टर्म प्लस एसआयपीचं मी नवीन एक कंपॅरिझन घेऊन आली आहे. बरेच लोक एज जास्त असल्यामुळे टर्म प्लस एसआयपी घ्यायला नकार देतात, पण त्यांच्यासाठी हा बेस्ट प्लॅन कसा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो 51 एज आहे क्लायंटचं. जर प्युअर टर्म इन्शुरन्स काढायला गेलं तर 16,000पर्यंतचा प्रीमियम येतोय, पण त्याऐवजी आम्हाला टर्म प्लस एसआयपी सांगितला, कारण प्युअर इन्शुरन्स मध्ये त्यांना काहीही पैसे मिळणार नव्हते जर त्यांची डेथ नाही झाली तर. पण इथे आपण त्यांची इन्व्हेस्टमेंट केली, 50 लाख रुपये त्यांना कव्हर मिळतोय. ऍक्सिडेंटल केस मध्ये जवळजवळ 1 कोटींचा कव्हर आहे. डिसॅबिलिटी सुद्धा कव्हर आहे 50 लाख, आणि आफ्टर डेथ परत 50 लाख, असा 1 कोटींचा कव्हर आहे. आणि मॅच्युरिटीला त्यांना 50 लाख टॅक्स फ्री मिळणार आहेत. वेअरच त्यांच्या सुनेचाही आपण टर्म प्लॅन केला, तिचं एज 27 होतं, सो तिला जवळजवळ 4,000च्या आसपास तिचा प्रीमियम आला. जर तिचा प्युअर टर्म प्लॅन काढला असता तर 1,500 रुपये महिन्याला तिला तेवढा प्रीमियम येत होता, ज्याच्यात अगेन काहीच मिळालं नसतं. हे दोन्ही प्रीमियम आपल्याला फक्त 12 वर्ष भरायचे आहेत. या मुलीला समजा ते 12 वर्ष भरले आणि तिने ऍट द एज ऑफ 70, जसे तिच्या सासऱ्याला 70ला 50 लाख मिळाले होते, तसे जर तिने टिल 70 हे पैसे ठेवले इन्व्हेस्टेड, तर तिला जवळजवळ 1.5 कोटी टॅक्स फ्री मिळणार आहेत. तुम्हालाही तुमच्या एज नुसार असं तुमचं टर्म इन्शुरन्सचं प्लॅनिंग करून हवं असेल तर नक्की मला दिलेल्या नंबरवर कॉल करा. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.